तर मित्रांनो, रात्री खूप वेळ झाला घरी यायला. मला वाटतं 3 वाजले असतील. पहाटे 3 वाजता आम्ही घरी आलो, कारण 12 ते 1 वाजेपर्यंत आम्ही नुसतं ट्रॅफिकमध्येच होतो. कारण खूप 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 भयानक गर्दी होती. माऊलींच्या दर्शनासाठी आलेली लोक खूप लांबून येत होती आणि खूप ट्रॅफिक जाम झालं होतं. पोलीस प्रशासन असून सुद्धा तरी रस्ते अपुरे पडत होते. आम्ही 3 किलोमीटर लांबच गाडी पार्क केलेली होती आपली, त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत चालत जावं लागलं. आणि बरं झालं आम्ही एवढ्या लांबच गाडी पार्क केली होती. त्यामुळे आम्ही जरा लवकरच सुटलो, कारण ज्यांनी गाड्या आतमध्ये नेल्या होत्या ते मला वाटते सकाळ झाली असेल त्यांना गाड्या बाहेर काढताना, कारण खूपच जास्त गर्दी होती. त्यामुळे व्हिडिओचा एंडही करता आला नाही. खूप रात्र झाली आणि सगळे झोपीत होते, त्यामुळे कुणी असं पूर्ण हे होऊन झालं. आणि माऊलींच्या पालखींचे दर्शन, पादुकांचे दर्शन आपल्याला भेटले आणि मन असं प्रसन्न झालं, कारण एवढ्या लांबून आलो आपण आणि दर्शन डायरेक्ट रांगेतून माऊलींच्या पादुकांचं होते. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी, आणि आपल्या परिवारासाठी. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात आज घरातूनच होते आणि आता मी चाललो आहे आता दुकानावरती, शॉपवरती आपल्या. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता दुकानामध्ये, आपल्या शॉपमध्ये. दुकानाची साफसफाई करून घेतली आणि देवाची पूजाही करून घेतली. आता बसलोय खुर्चीवरती, बघतोय कस्टमरची वाट बघतोय. बारीक थोडं चालू आहे कस्टमर. नंतर आपल्याला 11:30 वाजता घरी जायचं आहे जेवण करण्यासाठी. होय. तर मित्रांनो, इकडं वैरण आणायला चालू आहे. आईची आणि मम्मीची वैरण आणून झाली. आता गाडा येऊ, वैरण घेऊन जातो आता. एवढी येतोय का तू घरी? हा, खायला काय दिलं नव्हतं घरी? हा, कपडा खातोय, शर्ट काढ, हात खाली घे, इकडे बरोबर खाली, हात खाली, फोटो काढतो, हात खाली, टाटो बरा, हाताची घडी घाल, हाताची घडी घाल. हस जर, हस हस हस. आणल्यासारखी मित्रांनो वैरण चिरून घेतो आता. म्हणजे पटपट वैरण चिरून घेऊ. रुद्रा, काय काय घेऊन पळतोय? जा बस, जा टी व्ही बघत खात. इकडं मम्मी आणि आय जेवण करायला नियोजन चालू आहे. लोणचं, भेंडीची भाजी आणि भाकरी आणि मटकीच कालवण आहे. दुपारचं जेवण चालू आहे. मित्रांनो, इकडं आमचं बाबा रबत ते बाजरी आणि टीव्ही नेट केली आज. सोन्या कसं वाटतंय टीव्ही नेट केली? मग मालिका बघायला मिळते, ते बसायला मिळते, है ना? हा, तर टी व्ही बंद होती तेव्हा सोनी जात होती मागच्या घरी टी व्ही बघायला. आता टी व्ही चालू झाली तर दिवसभर यायला बंदच नाही, है ना सोनी?
खाली बसून खा रुद्रा. हा हुशार आहे पट्ट्या, हुशार आहे. चला तर मग जाऊया आता बाबांना घेऊन. इकडं अजून जेवण चालू आहे. अमृतान दिली ॲड झाली. तर मित्रांनो आपण आलो आता दुकानामध्ये, शॉपमध्ये आपल्या. आणि बाबा गेले तर आता आजोबा गेले ते राशन आणायला. ते म्हणले राशन घेऊन ठेवतो तिथं आणि फोन करतो तुला न्यायला यायसाठी. तर मग त्यांचा फोन आल्यानंतर आपण जाऊया त्यांना आणायला आणि त्यांना घरी सोडून येऊया. तर मित्रांनो घरी आलोय आता आपण राशन घेऊन. एवढं मिळाले 3 महिन्याचं राशन आपल्याला. तर बाबालाही मागं धरून बसून घेऊन आलो होतो. आता चाललोय दुकानावरती अजून एकदा. आता जायचं संध्याकाळी, डायरेक्ट यायचं दुकानावर. मम्मी, अमृता, सोनू, आय, आजी यांचं कृपाय चालू आहे. संध्याकाळची लाईट आता घालवते ती MSCB, त्यामुळं घरी लाईट येणार आहे. त्यामुळे आजच्या ब्लॉगचं मी इथेच एंड करतो. सो मच फॉर वॉचिंग.